तेरी है ज़मीं तेरा आसमां, तू बड़ा मेहरबान, तू बख्शिश कर। तेरी है ज़मीं तेरा आसमां, तू बड़ा मेहरबान, तू बख्शिश कर। सभी का है तू, सभी तेरे, खुदा मेरे तू बख्शिश कर। तेरी है ज़मीं तेरा आसमां, तू बड़ा मेहरबान, तू बख्शिश कर। सभी का है तू, सभी तेरे, खुदा मेरे तू बख्शिश कर। तेरी है ज़मीं तेरा आसमां, तू बड़ा मेहरबान, तू बख्शिश कर। सभी का है तू, सभी तेरे, खुदा मेरे तू बख्शिश कर। तेरी है ज़मीं तेरा आसमां, तू बड़ा मेहरबान, तू बख्शिश कर। सभी का है तू, सभी तेरे, खुदा मेरे तू बख्शिश कर। तेरी मर्ज़ी है मालिक, हम इस दुनिया में आए हैं। तुम लोग चुप क्यों हो गए? गाओ ना बच्चों, गाओ। तेरी मर्ज़ी है मालिक, हम इस नमस्ते. आज आपण मॉम हेल्थ केअर रसायनी ब्रांच मधनं ज्योती मडवी आणि गोरखनाथ मडवी आई बाबांच्या घरी आपट्याला आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकताय त्यांची मॉम हेल्थ केअरची मॉम मॅट आणि फूड मसाजर आजपासून इन्स्टॉल झालेला आहे. ती तुम्ही आपल्या इकडे थेरपीला सुरुवात केली 6 जून पासून. ओके, म्हणजे काय त्रास होते तुला किंवा बाबांना? मला शुगर बीपीचा त्रास होता आणि माझा मणक्यातून गॅप होता. पण होतं आणि 2 ऑपरेशन पण माझे झाले. अच्छा. त्याच्यामुळं मी म्हणजे तसं मी माझ्याकडे दुर्लक्षच केलं. पहिले ह्यांच्यासाठीच गेले, तर ह्यांनी ते गोळ्या खाल्ल्या आणि पूर्ण बसूनच गेले. ते उठतच नव्हते आणि सायटिकाचा त्रास त्यांना होताच. बरोबर, आधीपासून सायटिकाचा त्रास होता आणि बाबांना शुगर जवळजवळ त्रास होता, ते एक्स्ट्रा गोळ्या खाल्ल्या गेल्या. 10-12 वर्ष झाले. अच्छा, त्याच्या तेव्हापासून ते जागेवर बसले. साधारण हे कधी त्यांना झाला होता प्रॉब्लेम? 25 फेब्रुवारी याच वर्षी. ओके, म्हणजे तू जॉईन व्हायच्या 3-4 महिने आधीच. तर ते बाबांची शुगर किती होती? म्हणजे असं काही त्यांना रेग्युलरचा काही डोस होता जास्तचा की जास्तच होता? रेग्युलरचीच होती, म्हणजे 250-200 वर जायची. मी आता आल्या जेव्हा हे ऐकलं की बाबांना हा जो प्रॉब्लेम झालाय, बाबा नॉर्मल चालू शकत नाही, त्यांना सपोर्ट घेऊन चालायला लागते आणि पहिले तर फक्त खाली बसूनच चालत होते आणि उठायला जमत नव्हतं त्यांना. मी सांगू इच्छिते या व्हिडिओ मार्फत की कधी कधी असं होतं की आपल्याला प्रॉब्लेम असतात आणि आपण गोळ्या खायला विसरतो आणि विसरल्यानंतर वाटतं की अरे 2-3 दिवसाचे डोस आपले राहिलेत. बाबांकडनं एक चूक झाली होती की बाबांना बीपी आणि शुगरच्या ज्या गोळ्या होत्या त्या गोळ्या बाबांनी 8 दिवसाच्या गोळ्या एकदम खाल्ल्या गेल्या आणि त्याच्यामुळे इतका भयानक प्रकार घडला की त्यांना जागेवरनं उठताच येईना आणि एकदम बेड रिडन झाल्यासारखे झाले. पण इथे आपल्याकडे थेरपीला जून पासून सुरुवात केली तरी बाबांच्या प्रॉब्लेम मध्ये किती रिकव्हरी दिसली आहे? 70% रिकव्हरी दिसली. सुरुवातीला म्हणजे तुम्ही इथून रिक्षानीच यायचा आणि रिक्षानंतर बाबा कसे यायचे वरती? बाबा बसून सरकत वरती यायचे आणि आता तुम्ही हळूहळू चालायला लागलेले आणि चालताय. वाव, ओके, कसं वाटलं बाबा की
प्रॉब्लेम मध्ये होतात, पण योग्य वेळी ट्रीटमेंट आपण म्हणूयात कुठून तरी कळवायचं. हे कळलं कुठून होतं की ते थेरपी आमच्या शेजारचे माझी मदतनीस होती ना, हम्म. त्याची तिच्या नवऱ्याला नेलेलं मांडवकर. बरोबर. तर त्यांचं आमचं बरोबर एकदम दोघे एकत्र काम केलेलं. तर त्याला बघितलं ना, म्हणून मी त्या रिक्षावाल्याला विचारलं, अरे तू तिथे नेतो भावना नाही, पण तुम्ही सोबत पाहिजे, मी एकटा नाही नेणार. बरोबर. मग मी पण गेले. सोबत यायला लागली. मग बाबांच्या प्रॉब्लेम मध्ये तर प्रोग्रेस चांगली दिसली. तुला तुझ्या आजारामध्ये माझे पण 2 महिन्यातच माझी शुगर बीपीची गोळी बंद झाली. HbA1c पण 6 वर आलं माझं. व्हेरी गुड. बाय प्रोफेशन आणि तू नर्स आहेस आणि गावामध्ये काय रसायनीमध्ये पण बरीच जण तुला ओळखतात. तर तू काय सांगशील की ही जी काही थेरपी आपण करतोय किंवा आपल्या मॉम हेल्थ केअरने जी काही थेरपी सुरू केलेली आहे रसायनीमध्ये, या थेरपीचा उपयोग किंवा फायदा कुणी कुणी घेतला पाहिजे? सर्वांनीच घ्यायला पाहिजे. म्हणजे लहानपणापासून मोठ्यांपर्यंत वेळ मिळेल तसं जाऊन थेरपी घ्या. ज्यांना त्रास आहे त्यांनी रोजच जाऊन घेतली पाहिजे. आणि गोळ्यांचा दुष्परिणाम होतो, त्याच्यामुळे गोळ्यांना घेता थेरपी घेतली पाहिजे. मला आठवतं आता रिसेंटली तू एका लहान मुलाला पाठवलेलं आहे तिथे थेरपीला, ज्याला प्रॉब्लेम आहे, त्याला कमी वयामध्ये अचानक तो म्हणजे बॉडी त्याची चालण्याची झाली, त्याला तू पाठवलंस. त्याच्यामध्ये काय रिकव्हरी दिसते तुला? झालं आता त्याला झोप वगैरे लागायला लागली, खाते व्यवस्थित, म्हणजे हालचाल. काल मी हाक मारली मोहित म्हणून बघत लक्ष दिलं. ओके, म्हणजे तुला दिसतंय की प्रोग्रेस आहे. आणि अर्थात आता आपटा गाव बरंच मोठं आहे, तू बऱ्याच लोकांना सांगण्याचाही प्रयत्न केलेला आहेस, काही लोक आलीच सुद्धा. पण अशा लोकांपर्यंत मला आज हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जी लोक विचार करतात ना की नाही थेरपीला गेल्यानंतर मला साईड इफेक्ट होतो किंवा मला दुखतं, तर अशा लोकांना काय सांगशील तू? त्यांना सांग थोडं कुठल्याही गोष्टीची म्हणजे पहिली सुरुवात होताना त्रास होणार, सवय लागेपर्यंत. सवय लागल्यानंतर व्यवस्थित होत. आणि आता जसं तू म्हणालीस की सवय लागल्यानंतर, तर ही जी काही सवय किंवा घ्यायची सवय किंवा नशा, तर सवय आणि नशा या दोन्ही मध्ये काही डिफरन्स आहे का? की हे घ्यायची अशी नशा वाटते का? नाही, तसं काही नाही. फक्त आपण बरं होत चालू त्याच्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिक कारण का मी हे का विचारलं, कारण कित्येकदा लोक म्हणतात की नाही तुम्ही सारखं जाल तर तुम्हाला सवय लागेल. मला पण बोल. हा, मग आता तू एवढे 2 महिने 2.5 महिने येतेस, तर काय वाटतं तुला की सवय लागल्यासारखं? सवय लागल्यासारखं नाही, पण आपण रिकव्हर होतो त्याच्यामुळेच केलं. म्हणजे अर्थात जर आपल्याला इच्छा असेल तर आपण घेणं गरजेचं आहे. तू ही जी मॉमॅट घरी घेतलीस याच्या मागे हा सर्वस्वी विचार तुझा होता की आपल्याकडच्या स्टाफनी काही तुला सांगितलं? नाही सर, मी गेल्यापासूनच बोलले, पहिल्या दिवसापासूनच बोलले. पण काय झालं, माझ्या नातवाचा बर्थडे, त्याला नुकतीच मी आता चेन वगैरे बनवून पैसे संपवले. पण मला असं ना कोण पैसे वगैरे नाही बोलत नाही. नंदेच्या मिस्टरांनी नुसता फोन केला, असं मला घ्यायचंय, तर मला पैसे पाहिजे. दुसऱ्या दिवशी मुलगा लगेच पैसे घेऊन मी पण कोणाचे पण लगेच. म्हणजे ही तुझी सर्वस्वी स्वतःची पहिल्या दिवसापासूनच माझी मला हे माझ्याकडे हे असलं पाहिजे संपूर्ण फॅमिलीसाठी. किंवा जे लोक आता येऊ शकत नाहीत, कधी कधी मुली येतात, कधी कधी नाही यायला, एक नात म्हणजे एवढी जाडी 10 वर्षाची, त्यांना सुद्धा घ्यायला मिळेल या विचाराने तू केलंस. बस जाता जाता मी एक शेवटचा प्रश्न हा विचारीन बाबांना की बाबा तुम्ही जी काही तुमच्याकडून ही चूक झाली, आपण म्हणूया चूक झाली, कारण का हे काही मेडिकल रिझन नव्हतं की अचानक झालं असं नाही, चूक झाल्यानंतर. तर तुम्ही काय सांगाल बाबा की हा जो काही प्रॉब्लेम झाला, या प्रॉब्लेमचं किंवा जे कोणी तुम्ही तिथे बघता आल्यानंतर तुमच्यासारखी अनेक लोक आहेत तिथे वेगवेगळ्या प्रॉब्लेममुळे, तर त्या लोकांना काय सांगाल की इतकी वर्ष ट्रीटमेंट घेतल्याचा फायदा आणि थेरपीचा फायदा याच्यामध्ये काही डिफरन्स आहे का? काय डिफरन्स? मला ताणपण नव्हतं घेत, उठता नव्हतं घेत, मी असाच आहे. थेरपी घेतल्यापासून असा हात पकडून ताकद आली. म्हणजे गोळ्या बंद झाल्या. नाहीतर मेडिकल मधून गोळ्या म्हणजे त्या 286 रुपयाला 10 गोळ्या त्या सारख्या आणलेल्या खाली 3-3, 4-4 गोळ्या. अच्छा, अरे बापरे, ती खूप फायदा. तर मी खरंच थँक्यू म्हणेन बाबांना की तुम्ही आमच्याकडे आलात आणि आज इतर लोकांसाठी तुम्ही एक उदाहरण बनलात की काय करायचं नाही. आणि जर काही झालेलं आहे अनावधानाने आपल्याकडून किंवा जो काही प्रॉब्लेम आपल्या शरीरामध्ये आहे, तर थेरपी जर इतक्या मोठ्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू शकते, तर बाकी छोटे मोठे प्रॉब्लेम आहे जसं की गॅप वगैरे, तर आई म्हणते की माझी गॅप सुद्धा भरली, मला त्याच्यामध्ये आराम आला. म्हणजे हे करूनच देतो, मला चालायला पण येतो. अच्छा,
बापरे, म्हणजे मी खरंच म्हणेन की आपण थँक्यू म्हटलं पाहिजे आपल्या मॉम मॅट साठी सुद्धा आणि आपल्या सीओ सरांना पण की अर्थात त्यांनी आपल्याकडे या सर्व वस्तू आणल्या, त्यांनी आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला सांगितला म्हणून आपण तो घेतला आणि आज त्याचा फायदा आपण बघतोय की ज्या प्रॉब्लेम मध्ये आपण आज आधी होतो तर आज तो प्रॉब्लेम नाहीये. मी पुन्हा एकदा यांच्या मार्फत जे काही यांनी सांगितलं की सवयी ज्या आहेत थेरपीमुळे सवय लागत नाही किंवा शरीर जर तुम्ही 1-2दा थेरपी घेतली तर थेरपी घेतल्यानंतर जे काही आहे तुमच्या शरीरावरती काही इफेक्ट दिसत असेल तर त्याला चुकीचं मानू नका. काय वाटतं आई? आणि तसं न मानता थेरपी कंटिन्यू करा, तुमचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतील. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तुम्ही मॉम हेल्थ केअर वरती, माझ्यावरती, माझ्या संपूर्ण स्टाफ वरती आणि आपल्या रसायनीच्या सेंटरवरती इतका चांगला विश्वास ठेवला. आपलं नातं असंच राहू दे. तुमची जी फॅमिली आहे या आपल्या मॉम मॅट्स आणि फूट मसाजरचा पुरेपूर वापर करू देत आणि नक्कीच तुमचे रोजचे जे दिवस आहेत ते आमच्याकडे असे छान आनंदात जाऊ दे. थँक्यू सो मच.